हिंदू मुसलमानांच्या ह्या सहस्रावधी वर्षीय महायुद्धातील सामान्यतः अगदी शेवटची निर्णायक लढाई 1795 मध्ये खर्डा येथे झाली. त्या लढाईत हिंदू छत्रपतींच्या मराठ्यांनी निजामाच्या मुस्लिम सत्तेचा अगदी चेंदामेंदा करून टाकला. पण या सद्गुण विकृतीच्या असाध्य रोगाचा असा एक झटका या तुंबळ लढाईमध्येच मराठ्यांना आला होता की जर तो किंचित अधिक काळ टिकता तर बाजू हिंदूवरच उलटून मुसलमान त्या लढाईत मराठ्यांची दानादान करायला सोडते ना. रणांगणावर हिंदू मुस्लिम सैन्य भिडताच रणनीतीच्या डावपेचात मराठ्यांनी निजामाला पकडून अशा निर्जल स्थली कोंडले की त्याच्या अवाढव्य सैन्याला दाना वैरण मिळेनाशी झाली. विशेषतः त्याच्या सैन्यात पाण्याच्या अभावी ज्याच्या त्याच्या तोंडचे पाणी पळाले. त्याचे शेकडो मुस्लिम सैनिक पशुही पिणार नाहीत अशा डबक्यातले पाणीही पिऊ लागले. स्वतः निजाम बहादूराच्या डोळ्यास पाणी आले, पण प्यावयास पाणी मिळेना. अशा दुर्धर पेचात मुस्लिम सेना सापडली असता मराठ्यांच्या तोफाच्या गडगडाटाने सारे आकाश दणाणू लागले. परंतु याच वेळी संकटग्रस्त शत्रूला तो शत्रू दुष्ट असताही आणि मूर्छित पडला असताही रणांगणात त्याला थोडा सावध होऊ देण्यास आपण हत्यार आवरून त्या शत्रूसही अवश्य ते सहाय्य द्यावे. या हिंदूच्या पुरातन उदार वेड्याच्या लहरीने पेशव्यांच्या मंत्रिमंडळास अकस्मात झपाटले. आपले मुख्य शत्रू जे निजाम साहेब ते स्वतः तहानेने कासावीस होत असता त्यांना जिवंत पकडण्याची आणि मुस्लिमांची सर्व सेना नष्ट करण्याची संधी आली असताही त्या शत्रूवर शास्त्रोचित दया करणे हेच खरे वीरभूषण होय. अशा कळवळीने पेशव्यांनी मंत्रिमंडळाच्या समितीने स्वतःच्या सैन्यासाठी पराकाष्ठेने संरक्षिलेल्या पिण्याच्या पाण्यातून त्या निजाम बहादरांच्या राजकुटुंबियांसाठी पुरेल इतक्या पाण्याचा पुरवठा करण्याची व्यवस्था केली. आणि हे भर लढाईत निजामाचे सर्व मुस्लिम सैन्य हिंदूंनी त्या स्वतः निजामास सुद्धा पक्के कैचीत पकडले ते क्षमा वीरस्य भूषणम या सद्गुण विकृतीच्या सूत्रान्वये. मुसलमानाचा पाडाव होऊन बलवत्तर अनुकूल संधी मिळाली तरी प्रथमपासून हिंदूंना अशी भीती वाटत आलेली असे की जर आपण बाटवलेल्या हिंदूंना किंवा जन्मजात मुसलमानांना आज हिंदू करून घेतले तर त्यायोगे अधिकच चवताळून देशातील आजूबाजूची मुस्लिम राज्ये नि लोक उद्या आपल्यावर सशस्त्र स्वारी करतील किंवा सीमा प्रांतापलीकडून त्यांची एखादी नवी टोळधाड आपल्यावर तुटून पडेल आणि ते आपणा हिंदूचा 10 पट अधिक अत्याचार छळ करतील. ह्या मुसलमानांच्या सतत भीतीमुळेच हिंदू लोकांनी बाटवलेल्या हिंदूंना पुन्हा शुद्ध करून स्वजातीत परत घेऊ नये असा कडक जातीनियम केला. भंग्यापासून ब्राह्मणांपर्यंत सर्व जातींनी आपण होऊन जी ही शुद्धीबंदीची धार्मिक बेडी आपल्या पायात ठोकवून घेतली ती मुस्लिमांच्या वारंवार होणाऱ्या सशस्त्र आक्रमणांना नि अत्याचारांना भिवूनच होय. ही वरील समजूत किती असमंजस, अधुरी नि अवास्तव आहे हे दाखवण्यासाठी आणि या ग्रंथाच्या सर्वच प्रबंधातून हिंदू मुसलमानाच्या या महायुद्धाची चिकित्सा करताना आम्ही जी विधाने केली आहेत त्यांनाही ऐतिहासिक पाठिंबा किती भरपूर मिळू शकतो ते दिग्दर्शनासाठी या चालू ग्रंथात टिपूशी झालेल्या युद्धामधील कालावधीत घडलेल्या मराठ्यांच्या इतिहासातील काही वृत्त परिच्छेद 522 ते 555 ह्यामध्ये एक उदाहरण म्हणून विस्तरशा दिलेले आहे. तेही उदाहरण क्षणभर बाजूला ठेवले तरी त्यांच्याही आधी इतका साधारण प्रश्न विचारणे पुरे आहे की जर मुसलमान अधिक चवताळतील अशा सदोदित आणि सरसकट भीतीने हिंदू लोक खरोखरीच ग्रस्त झालेले असते तर मुस्लिमांवरील धार्मिक प्रत्याक्रमणाचा प्रश्न सोडाच, पण हिंदूने मुळातच आपल्या राजकीय स्वातंत्र्यासाठी सुद्धा मुस्लिमांवर राजकीय प्रत्याक्रमण कधीच केले नसते. त्यांचा प्रतिकार सुद्धा केला नसता, कारण मुस्लिमांनी सशस्त्र स्वाऱ्या करून हिंदूंची जेथे जेथे राज्ये घेतली किंवा ते घेऊ शकले तेथेच काय ते त्यांना हिंदूवर धार्मिक अत्याचार करणे शक्य होणार होते. भीतीच वाटायची तर हिंदूंना प्रथम मुस्लिमांच्या राजकीय आक्रमणांची वाट
वाटावयास पाहिजे होती. परंतु किरकोळ घटना सोडून त्या इतिहासाकडे एकवटपणे पाहता अगदी मोहम्मद गझनीच्या आणि घोरीच्या अघोरी स्वाऱ्यांपासून आपापल्या स्वराज्याचे आणि स्वधर्माचे संरक्षणार्थ हिंदूंनी मागून रणांगणे लढवली होती. राज्ये गेली पुन्हा मिळवली. आज हार तर उद्या जीत, आज जीत तर उद्या हार. पण सतत 600-700 वर्ष मुस्लिमांशी जो हिंदू साऱ्या हिंदुस्थानभर सशस्त्रपणे सारखा लढत राहिला, हिंदुस्थानची अंगुली न अंगुली भूमी लढवीत राहिला आणि शेवटी मुस्लिम राजसत्तेला दाती तृण धरावयास ज्या हिंदूंनी भाग पाडले, तो हिंदू मुसलमानाच्या अधिक चवताळण्याला भीक घालणारा होता असे म्हणावे. हे वधतो व्याघाताचेच एक उत्कृष्ट उदाहरण होय. मुसलमानांना हिंदू करून घ्यायचे नाही किंवा मुसलमानांनी हिंदुस्थानात स्थापिलेल्या इस्लामी धार्मिक सत्तेवर कोणतेही प्रत्याक्रमण करावयाचे नाही. त्यांना धार्मिक प्रश्नी कोणताही उपसर्ग द्यावयाचा नाही, कारण ती कृत्ये आपल्या हिंदू धर्माच्या सर्वस्वी विरुद्ध आहेत. अशी हिंदूंची ठाम प्रवृत्ती पाहून मुसलमानांना इस्लामी धर्मसत्तेच्या संरक्षणासाठी कोणतीही चिंता करण्याचे कारण उरले नाही. त्यांना एकच काय ती चिंता उरली होती, आणि ती म्हणजे आपले धार्मिक आक्रमण एकसारखे वाढवून आपल्या हातून हिंदूंनी राजसत्ता जरी हिरावून घेतली असली तरी निदान आपल्या इस्लामी धर्मसत्तेची कक्षा भारतखंडावर वाढविण्याचे आटोकाट प्रयत्न करण्याची काय ती होती. मुसलमानाच्या या धर्मसत्तेपायी हिंदू जगताची केवढी हानी झालेली होती, याची चर्चा आम्ही ह्या ग्रंथात वर अधूनमधून केली आहे. आता येथे काही ठोकळ आणि एकवट आढावा देत आहो, आणि तोही त्या मुस्लिम धर्मसत्तेपायी झालेल्या दुय्यम अशा अनेक हानिकारक गोष्टींविषयी नव्हे, तर तिच्यामुळे जे 2 सर्वाहून अधिक हिंदू विघातक परिणाम झाले, त्या 2 गोष्टींविषयीच होय. संख्याबळाची हानी. पहिली गोष्ट म्हणजे हिंदूंच्या संख्याबळाची झालेली प्रचंड आणि राष्ट्रव्यापी हानी. साधारणतः त्या 1 सहस्र वर्षात 2 ते 3 कोटी हिंदूंना मुसलमानांनी बाटविले. हिंदूंच्या संख्याबळाचा जो रक्तशोष चाललेला होता, तो त्या काळच्या हिंदू समाजालाही कळत होता. परंतु त्या रक्तक्षयाच्या रोगावर शुद्धीबंदीच्या बुद्धिभ्रंशामुळे त्यांना दुसरा उपचारच सुचत नव्हता. असाध्य रोगाची प्राणांतिक व्यथा रोगी जशी अगतिकपणे केवळ शोषित राहतो, तसे त्या काळचे हिंदू जगत ही रक्तक्षयाची प्राणांतिक व्यथा अगतिकपणे केवळ शोषित राहिले. भूक्षेत्राची हानी. परंतु संख्याबळाच्या ह्या हानीहूनही भयंकर अशी दुसरी जी एक हिंदू राष्ट्राची हानी होत होती, ती म्हणजे हिंदुस्थानच्या विस्तृत भूमीला खंडखंडशः मुस्लिमांची ही इस्लामी धार्मिक सत्ता हिंदूच्या हातून नकळत छिनावीत चालली होती, ही होय. हिंदूंशी लढून जितकी भूमी मुसलमानांना साऱ्या हिंदुस्थानभर जिंकता आली नाही, तितकी भूमी मुस्लिमांनी हिंदुस्थानभर हिंदूंना बाटून जिंकली. कारण जे 2 ते 3 कोटी हिंदू त्यांनी बाटून मुसलमान केले आणि जे लक्षावधी मुसलमान बाहेरून हिंदुस्थानात आले, त्या उभयंताचे वास्तव्य हिंदुस्थानात स्थायिकपणे झालेले होते. त्यांच्या ह्या कोटीच्या वस्तीखाली नि वस्तीसाठी हिंदुस्थानातील गावे, नगरे, प्रदेश यातून जितकी भूमी व्यापली गेली, तितकी वस्तुतः मुसलमानांच्या सत्तेखाली गेली. त्या विस्तीर्ण भूमीवर मुसलमानांची धर्मसत्ता प्रभुत्व गाजवीत होती. त्यांचा हिरवा चांद हिंदूच्या देशाच्या त्या विस्तीर्ण भागावर अप्रहितपणे फडकत होता. मुसलमानांच्या हातची राजसत्ता हिंदूंनी, विशेषतः मराठ्यांनी त्या महायुद्धाचे शेवटी साऱ्या हिंदुस्थानात हिरावून घेतली असली तरीही वैयक्तिक नि सामुदायिक सत्ता नांदत होती. मुसलमानांची ती मत्ताही प्रॉपर्टी होती मुस्लिम नागरिकांचीच. पुन्हा मुस्लिमांची ती लोकसंख्या त्यांच्या बहुपत्नीकत्वामुळे आणि प्रच्छन्न धर्मप्रसारामुळे सारखी वाढत होती, आणि त्या प्रमाणात हिंदुस्थानची अधिक भूमीही त्यांच्या वस्तीखाली जाऊन मुसलमानी धर्मसत्तेच्या हातात पडत चाललेली होती.
ह्या वस्तुस्थितीची काही कल्पना येण्यासाठी इतकेच सांगितले तरी पुरे आहे की हिंदूंची, विशेषतः मराठ्यांची राजसत्ता वस्तुतः प्रस्थापित झाल्यावरही प्रत्येक लहान मोठ्या गावातून मुसलमान वाडा किंवा मुसलमान मोहल्ला म्हणून एक निराळा भाग वसलेला असे.